बघा मित्रांनो, आमचा आज लग्नाचा वाढदिवस होता, तरी पण काय वाढदिवस केला नाही. त्याच्यामुळे आता कामं पण होती आणि आता स्वयंपाक झाला. काय करायचं, पहिला चॅनल डिलीट झाल्यामुळे लयच टेन्शन येतं. त्याच्यामुळे आता हा नवीन चॅनल चालू केला आहे. बघू आता कसं होतं. तुम्ही सपोर्ट केला तर लवकर होईल, त्याच्यामुळं जरा सपोर्ट करा. इकडे झोपलाय मुलगा माझा. इकडे झोपले तर ह्यांनी पण झोपले. तर चॅनल डिलीट होऊन पण 8 दिवस झाला असलेलं, त्याच्यामुळं टेन्शन येते जरा. आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे हा नवीन चॅनल काढला आहे. त्या लग्नाला आमच्या 10 वर्ष झाली, 10वं चालू झालं. तरी फॅन पण चालू आहे, त्याच्यामुळे फॅनचा आवाज लयच येतो. मला तुम्हाला दाखवते, फॅन चालू आहे मागच्या कॅमेराने. हा बघा, हा फॅन चालू आहे, त्याच्यामुळे ह्याचा आवाज लयच येतो आहे. आणि हा दिलाय सोफा सेट माझ्या लग्नात. आणि हे कपाट पण दिलंय, हे भांड्याचं कपाट पण दिलंय. आणि हा बेडवर तर काय आम्ही झोपलोयच. मग हा बेड पण दिलाय, हा बेड दिलाय. हा असा बेड आहे. तर ह्याला झाली 10 वर्ष पूर्ण, त्याच्यामुळे जरा ह्याची हालत झाली आहे कशी. तर बघू आता, पहिला पगार निघाला तर घेऊ लवकरच नवीन सगळं. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि आता मी ह्यांना उठवते, थांबा जेवण करून झोपा म्हणून. हो हो, जेवण करून झोपा. 10 वाजले त्या, जेवण करून झोपा. हो हो, 10 वाजले त्या. आणि दाखवते बघा, 10 वाजले. टाइम पण दिसत नाही वाटतं, नाही दिसत बरोबर. हो, त्याच्यामुळे आता मी पोरं अभ्यास करते. ती उन्हाळ्याच्या सुट्टी येते त्यांना, त्याच्यामुळे अभ्यास करून झोपली तशी. तरी एक मुलगी माझी गावाला गेली, अजून मुलगाच आहे तेवढा घरी. काय सुट्टीला गेली आत्याकडे तिच्या. दप्तर दादून मगाशी काढलं होतं दप्तर तिचं. तुमची झोप मोड झाली का काय? जेवण करून झोपायचं, एवढं टेन्शन घेऊन कसं व्हायचं. हो, जेवण करून झोपाय घे. कधी 12 वाजता जेवता काय? काय दिसत नाही यात, नीट दिसत नाही, दिसत नाही. कॅमेरा नीट दाखवून काय करायचं आहे, दिसत नाही त्यात. कॅमेरा पासून दाखव जरा. 10 वाजून 23 मिनिट झाली. ते 10 वाजून 23 मिनिट दाखवतो. आता जाग झाला काय चांगलं, काय दाखवते मी करते. मोबाईलचा डिस्प्ले केलाय काय? अवघड आहे, पोर तर नेट राखत नाही. सांगितली तर ऐकूच येत नाही आपलंच खरं. अवघड आहे. कॅमेरा पुसून दाखवून हे करून दाखव. आम्हीच पुसून दाखवतो कॅमेरा. नाही दिसत. हा, दिसलं आता, दिसलं. गप्पी झाला.
ते पंख्याचा एवढा आवाज मारते का? आता वारं गार पाहिजे, आवाज पण नको. उलट फिरते का काय? उलटाच फिरतो वाटतं, रोडवर आलाय त्याच्यामुळे. तर बघा मित्रांनो, आता सकाळचे नाही संध्याकाळचे. हां, तर संध्याकाळचे 10:30 वाजून गेलेले आहेत. गेलेले नाही, अजून वाजायचे 10:23. बरं, तुझंच बाय करा. तू माझ्याकडे तर अलीकडे काय करा, तू सांगायचं सगळं ना. आता तुम्हीच म्हणताय सकाळचे संध्याकाळचे, तुमची झोप झाली त्याच्यामुळे तुम्हाला वाटायला सकाळचे. असू दे बाय, काय असेल ते असेल. तू जेवली? जेवण करायला तुम्हाला आता उठवलंय जेवण करायला, मी एकटीच होते. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस होता. आता तुम्हाला ही व्हिडिओ मला वाटतं उद्याला बघायला मिळेल, 3 तारखेला बघायला मिळेल. 2 तारखेला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. पण काय तसं म्हणजे विषय असा होता की वाढदिवस करायचा मूडच म्हणजे नाहीच, केलाच नाही. तुम्हाला सांगतो, आता हिचे कोण आई बाबी आले नाही आहे. आणि आम्ही हिच्या पप्पाला सांगितलं होतं चायनीज बिल झालं. हां, नाही मोठ्याने बोली जरा. नाही, हिच्या पप्पाला, आईला, कोणाला, भावाला, हे कोणाला सांगितलं नाही. चॅनल डिलीट झाला, हे झालं, ते झालं. काय विषय झाला तर काय माहीत नाही, पण चॅनल मात्र डिलीट झाला. स्वतःची सगळी व्हिडिओ उचलून टाकत होतो, आपलं बनवून टाकायचो. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एक रिमिक्सचं सॉन्ग वापरलं असं तसं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते आपल्याला त्यांचा मेल कधी आला, कधी गेला आणि कधी काही कळलंच नाही. चॅनल डिसमिस झाला. असं वाटतं की आपल्या बाबतीतच असं का घडतंय. म्हणून तुम्हाला सांगतो, असं वाटत होतं की चॅनल आता इथून पुढे चॅनलच्या नादाला लागायला नाही, यूट्यूबचा नाद बंदच करायचा. पण परत विषय कसा, पण आपल्या कलेचा किडा कुठं तर वळवळला. त्याच्यामुळं म्हणलं आता मग अजून एक चान्स देऊन बघू त्याचं कसं होतंय. तुम्ही सपोर्टला आहेच हो, पण आता तुम्ही बघताय म्हणल्यावर ना एक लाईक तर मारायचेच. आणि ह्याच्यावर तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवलं असतं की, पण ती आता दाखवायला सुद्धा काय राहिलं नाही आहेत. आपलं ब्लॉग प्रत्येक दिवसाला 12 वाजता येणार, आणि हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला 12लाच बघायला मिळणार बरं का. पण आता ही नवीन चॅनल असल्यामुळं ही व्हिडिओ किती जणांपर्यंत पोचतोय किंवा काय काय होतंय काय नाही हे काय आपल्याला माहीत नाही. पहिले आपले जे जुने सबस्क्रायबर होते, मग ते ह्याच्यावर आता येते का नाही ती हे मोठं टेन्शन आहे, लय अवघड आहे. तर आपण रील्स एक बनवली ती, ये मरेंगे यार की दुनिया याद करे, ये मरेंगे यार की दुनिया याद करे. त्या सॉन्गवर आपण एक रील्स बनवली आम्ही दोघांनी. ती पण पहिल्यांदाच त्या चॅनलवर पहिल्याच एक लॉंग व्हिडिओ टाकला आणि 2 तारखेला, आणि एक रील्स पण बनवली. ते रील्स पण तुम्हाला कशी वाटते ते मला सांगा. तर आपण रोज आपण भेटत राहू तुम्हाला 12 वाजता. प्रत्येक दिवसाला तुम्हाला रोज मी भेटत राहीन. फक्त मला तुम्ही कुठनं व्हिडिओ बघताय काय कमेंटच्या माध्यमातून सांगा. तर तुम्हाला ही पण
सांगेल, म्हणजे ब्लॉग हिचं पण ब्लॉग ह्या चॅनलवरच येणार. तर रोजचं ब्लॉग की काय करते काय नाही, हिचे रेसिपी कशी असते किंवा बरेच हिला काय काय येते. परत ना आपलं शिळं अन्न वगैरे राहतं त्यापासून काय काय नवीन पदार्थ बनवायचा, ते वाया जाऊ नये त्याच्यासाठी पण ही खूप धडपडत असते. तर ते तुम्हाला सांगतो, भाताच्या भातोड्या कोरड्या शिळा भात असला ते कसे बनवायचं ते त्यात पहिल्या चॅनलवर तिने लय भारी भारी टिप्स वगैरे दिल्या होत्या. पण ह्या सुद्धा चॅनलवरती चांगलं ती काम करेल, हिला चांगलं यश मिळेल असं मला सुद्धा वाटतंय. चॅनल डिलीट झालेलं दुःख मला जास्त वाटत नाही, तर हिला जास्त दुःख वाटतंय. म्हणून तर तिनं आज संध्याकाळी 10:30ला व्हिडिओ घ्यायला त्याने चालू केला होता वाटतं. आणि मला पण झोप लागली होती. दिवसभर रानात कामं वगैरे असतात, कामं वगैरे करून खूप कंटाळा आलेला असते, झोपते. शेअर सिटी म्हणलं कसं 12-1 वाजेपर्यंत मोबाईल बघ, इंस्टाग्राम हे ते. पण आपण इंस्टाला व्हिडिओ वगैरे काय बनवत नाही, आपल्याला इंस्टाला नाही आपण काय बनवत. त्याच्यामुळं आपण यूट्यूबला तेवढं बऱ्यापैकी आपण करतो. तर बघू, भेटत राहू आपण. पण रोजचे व्हिडिओ येतील, रोज तुम्ही व्हिडिओ बघा आणि हिला भरभरून असं सपोर्ट करा. एकदम व्हिडिओ तुम्हाला छान छान तुम्हाला बनवून देत जाईल तुमची बहीण. तर तुम्ही तुमच्या बहिणीला चांगला सपोर्ट करा असं मला वाटतंय. बाकी काय मग तुमचाच आशीर्वाद. तुमचं जेवण वगैरे झालं का नाही मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी देतो तुमच्या बहिणीकडं आणि व्हिडिओला तुमची बहीण एंड करेल. मला काय तिच्या एवढी जास्त काही लई कळत नाही, पण मी बऱ्यापैकी बोलतो. चॅनल सगळं तीच हँडल करत असते. चॅनलचं थंबनेल, टायटल, टॅग, हॅशटॅग, डिस्क्रिप्शन सगळं जे काय असेल ते सगळं हीच करते. त्याच्यामुळं मला काय लई त्याचं काही टेन्शन नसतं. पण हिला कळलं नाही की मेल आला कधी, गेला कधी, काय झालं. मला जर एवढं येत असतं ना, चॅनल आपल्या हातातून गेलाच नसता. आता हिनं काय व्हिडिओ उचलून टाकला होता काय नाही. चॅनल डिलीट झाल्यावर आमची भांडणं झाली, ती सुद्धा तुम्हाला पुढं व्हिडिओ बघायला मिळतील. कशामुळे भांडणं झाली, काय झालं, आणि भांडणं चॅनल डिलीट झाल्यावर ना. आणि परत ना घरातली माणसं काय म्हटली काय नाही ती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगत जाईन सगळं. म्हणजे एखाद्याची लाईफ कशी जाते, कशी जगतो लाईफ, ते ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही दाखवतो. ब्लॉग म्हणजे असेच व्हिडिओ असतात. तर देतो मी तुमच्या बहिणीकडं. जेवण वगैरे झालंच असं सगळ्यांचं. आता लई उशीर झालाय, त्याच्यामुळे व्हिडिओ आता बंद करते. तोपर्यंत बाय बाय.